किसान भाइयों, प्रतिभा बायोटेक विशेष पद्धति से संशोधित किए गए 3 उत्पाद पेश कर रही है। टेरा, फ्लोरा, लारा। फसल की अवस्था के मुताबिक बनाए गए अनोखे उत्पाद अगर आपके पास है तो किसी के सलाह की जरूरत नहीं। प्रतिभा बायोटेक किसानों के लिए झुकेगा नहीं। नमस्कार नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश थोरात, प्रतिभा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडून आज अन्नपूर्णा ॲग्री स्पेस या यूट्यूब चॅनल अंतर्गत सातारा जिल्ह्यातील गोखळी या गावामध्ये आलेला आहे। तर आज आपण अन्नपूर्णा यूट्यूब चॅनल मार्फत आपण शेतकऱ्यांचे जे फीडबॅक व्हिडिओ आपण घेत असतो त्याच्या अंतर्गत आज आपण गोखळीच्या एका भोपळ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। तर असा सुंदर असा भोपळा, साईज चांगली, चकाकी, कलर, ग्लेजिंग खूप छान, लांबी सुद्धा खूप छान मिळालेली आहे। या ठिकाणी आपण प्रतिभा बायोटेकचे सर्व उत्पादने वापरलेली आहेत। तर आपण शेतकऱ्याकडून या भोपळ्याविषयी आणि प्रतिभा बायोटेक या उत्पादन वापरल्यावर त्यांना झालेल्या फायद्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर नमस्कार शेतकरी मित्र. नमस्कार साहेब. आपलं नाव सांगा पूर्ण. रमेश बबन इंगळे, राहणार गोखळे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आपला मोबाईल नंबर सर? 8805264655. तर आपण भोपळ्याची लागवड किती दिवसापूर्वी केली? साधारणतः 2 महिने झालेले आहे भोपळ्याची लागवड आपली. किती एकर क्षेत्रावरती भोपळा? 2-2.5 एकर क्षेत्र आहे आपल्याला सध्या. तर आपण या ठिकाणी आपण जुन्याच मल्चिंग पेपर वरती पुन्हा एकदा पीक घेतलेलं आहे. बरोबर. तर यापूर्वी याच्यामध्ये काय होतं? याच्यापूर्वी आपले तांबट्याचं पीक होतं. टमाट्याच्या पूर्वीच्या मल्चिंग वरतीच आपण नव्यानं पुन्हा भोपळ्याचं पीक घेतलेलं आहे. बरोबर आहे साहेब. ज्यावेळेस आपण बेड प्रिपरेशन केलं त्यावेळेस आपण ट्रायकोरिच आणि फ्लिकची आळवणी केलेली आहे. ओके. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारच्या मरीचा सामना झालेला नाही. त्याच पद्धतीनं आपण हे जे भोपळ्याचं उत्पादन घेत असताना आपण प्रतिभा बायोटेकचं कोकोली वापरलं. तर कोकोली वापरले आपल्याला काय फायदा मिळाला? कोकोलीमुळे आपल्याला झाडाची फुलं बिलं भरपूर यायला लागली, झाडाला फळं बी भरपूर लागतात आपल्या वेलाला. ते चांगला फायदा होतो कोकोलीमुळे आपल्याला. काळुकी आणि पानाची सुद्धा चांगली साईज मोठी होते. पानाची साईज बघा तुम्ही, साईज बी आपली मोठी आहे झाडाला, फळं बी भरपूर लागले ते आपल्याला. आता त्याच्यानंतर आपण आपल्या कंपनीचं फ्लोरा हे फ्लॉवरिंग साठी वापरलं. तर त्याच्यामुळे आपल्याला सेटिंग मध्ये काय बदल जाणवला? सेटिंग मध्ये म्हणजे भरपूर बदल जाणवला की सेटिंग मध्ये सगळे फळच भेटतात, चांगले भेटतात. बर. ब्रासिका वापरल्यामुळे आपल्या फळाच्या लांबीत किती बदल झाला? भरपूर बदल. म्हणजे रोजचे रोज बघितलं तर लांबच भोपळा दिसतोय आपल्याला. लांब दिसतोय. लांबच रोज नजर पडले की लांबच भोपळा दिसतोय आपल्याला. इतर शेतकऱ्यांच्या भोपळ्याच्या क्वालिटीत आणि तुमच्या भोपळ्याच्या क्वालिटीत काय बदल आहे? फरक आहे. इतर शेतकऱ्याचा बघितलं तरी साईज एवढी होत नाही, पण आपण हे वापरल्यामुळे साईज भरपूर व्हायला लागली मोठी. ओके. तर आपण फळाच्या फुगवणीसाठी जुका वापरता. तर ते जुकामुळे तुमच्या फळाच्या साईज मध्ये काय बदल तुम्हाला जाणवले प्रामुख्याने? तर आपण जुकाचा वापर केल्यानंतर आपल्याला काय बदल जाणवला? जुका वापर केल्यानंतर रोजचे रोज फळं वाढतात. रोजचे रोज फळं तोडली तरी फिरून सेटिंग तयारच होती, चालू होती. म्हणजे रोज तुम्ही फळं तोडत आहात. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी या भोपळ्याची रोज तोडणी होत आहे. या ठिकाणी रोज तोडल्यानंतर सुद्धा रोज यांना फळ मिळत आहे. साधारणतः रोज किती किलो माल निघत आहे तुम्हाला? आता पहिल्या दिवशी 100-200 निघाला, नंतर 500-1000 असं वाढत चालत आहे. ओके. आता हे आपला कितवा तोडा आहे साधारणपणे? साधारण हे 7-8वा तोडा चालू आहे. अजून किती तोड निघतील असं तुम्हाला वाटतं? भरपूर 1-1.5 महिना चालूच राहील. 1.5 महिना चालू राहील असं तुम्हाला वाटतंय? चालूच राहील. तर आपण या ठिकाणी ज्या वेळेस तुमच्याकडे किडीचा प्रादुर्भाव झाला, थ्रिप्स, मावा, आळी, तर त्यानंतर आपण जुका वापरलं, तर झिरो वापरलं. तर झिरो वापरल्यानंतर आपल्याला काय बदल जाणवला? झिरो वापरल्यामुळे आपल्या वेलाचा बोरा विस्तार होतोय. त्याची फुले बी भरपूर लागतात. आपला 10 फुटीचा पट्टा मोठा आहे तरी वेल बघा तुम्ही किती लांबतात एकामेकाला मोठे, आणि फुले बी भरपूर येतात. ओके. तर आपण शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी सेटिंग सुद्धा किती मोठ्या प्रमाणात झालंय. मोठ्या भोपळं सुद्धा आहेत आणि छोटे सुद्धा भोपळ्याची संख्या आहे. म्हणजे एका वेळेला साधारणतः किती आता फळ असू शकतात? एका वेळेला साधारण 40-50 फळे आहेत.
एका वेळामध्ये 40-50 फळ आहेत तोडले तरी परत चालूच राहते आणि शेंडा सुद्धा चालू आहे आणि सेटिंग सुद्धा चालू आहे. मल्टी हार्वेस्टिंग क्रॉप असल्यामुळे अनेक वेगवेगळे स्टेजची फळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर आपण प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्यावर तुम्ही समाधानी आहात का? भरपूर खूप समाधानी आहे. आपल्याला काय मनावाचं उत्पन्न भेटते ते वापरल्यामुळे. इतर शेतकऱ्यांना तुम्ही प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरण्यासंदर्भात काय सल्ला देऊ शकता? त्यांनी बी आवर्जून ह्याचा वापर करावा आणि आवश्यक त्यांनी लाभ घ्यावा. ओके, धन्यवाद. तर इतर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपला मोबाईल नंबर, नाव, गाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रमेश बबन इंगळे, राहणार गोकडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. फोन नंबर 8805264655. नमस्कार, मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेक पश्चिम महाराष्ट्र एरिया सेल्स मॅनेजर. जर इतर शेतकऱ्यांना प्रतिभा बायोटेकच्या उत्पादनाविषयी तसेच इतर पिकाच्या मार्गदर्शनाविषयी अधिक माहिती जर हवी असेल तर माझा मोबाईल नंबर 9011639033. धन्यवाद. एक्सलेंट, कोकोली पॉवरफुल, झुका, कोकोली पॉवरफुल.